नमस्कार मित्रांनो, रेणुकाई बिटल गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, हे बघा सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि इथे आमच्या ह्या फार्मची स्वच्छता चालू आहे सध्या. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे फार्म स्वच्छ करणं. फार्म स्वच्छ करणं म्हणजे जसं की लेंड्या वगैरे झाडून घेणं, ते दावणीतलं जे भुसकाट वगैरे आहे ते भरणं. ओके, कारण की काय की आपण ज्यावेळेस नवीन चारा टाकतो आणि पहिलं जर भुसकाट असेल तर तो चारा जनावर जास्त खात नाही. तर सगळ्यात दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे हे जे पिलं आहेत त्यांना दूध पाजणं. पिलं वेट करीत असतात की केव्हा सकाळ सकाळ लवकर दूध पाजण्यासाठी सोडतील. तेव्हा ही आपली उस्मानाबादी क्रॉस पिलांची एक बॅच आहे. तो आतमध्ये आपला गरुडा आहे, गरुडा बांधलेला आहे. सकाळी त्याला जरा थोडंसं बांधून ठेवत असतो. हे बघा सकाळी काय काय शेळ्या आता सोडलेल्या आहेत बाहेर, तर त्या जे उरलेलं भूस वगैरे आहे त्या खाऊ राहिल्या. आता ह्या आपल्या बिटलच्या शेळ्या आता हे का मित्रांनो, अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे. शेळ्या जर तुम्हाला फार्मवर ठेवायच्या असतील तर ह्या क्वालिटीचा ठेवा. तुमचे लोक पिल्लं जे आहेत ते घरी येऊन घेऊन जातील. खूप लोक काय म्हणतात की शेळ्या आहेत आमच्याकडे पण पिल्लांना मागणी नाही. कसं असतं खूप वेळा खूप मित्रांकडे काय होतं की क्वालिटी. आता ही पहा मित्रांनो, आपली एक पहिल्या वेताची पाठ आहे ही. हिची आणखीन आपण म्हणजे क्रॉसिंग नाही केलं, आता थोड्या दिवसात हिचं क्रॉसिंग होईल. हे बघा मित्रांनो, जबरदस्त क्वालिटी. सध्या ही 41 हाईटवरती आहे. आता हिचं आपण ह्यावेळेस क्रॉसिंग करणार आहोत. हे बघा आता सगळं काय होतं सध्या म्हणजे जो पण मोकळा स्पेस वगैरे असतो ना त्यामध्ये खूप लेंड्या वगैरे स्प्रेड झालेल्या असतात. तर सकाळचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते सगळं झाडून वगैरे घेणे, शेड स्वच्छ करणे. कारण जर आपण शेडची प्रॉपर स्वच्छता नाही ठेवली ना मित्रांनो, तर काय होतं की खूप प्रमाणात गोचिड वगैरे होते. तर मग ते गोचिड झाले का जनावरं सुधारत पण नाही. तर आपण त्यांना किती का चारा वगैरे खाऊ घातला तरी पण. त्यामुळं प्राथमिक काम म्हणजे सकाळी उठल्यानंतर शेडची स्वच्छता करणं, करडं पाजणं आणि शेळ्यांना जो योग्य प्रमाणात आपण जो खुराक वगैरे देतो तो खुराक देणं. आता हे जे समोर तुम्हाला छोटं छोटं स्ट्रक्चर दिसतंय मित्रांनो, ते आपण शेळ्यांसाठी बनवलेल्या ज्या म्हणजे सॉरी कार्डांसाठी ज्या छोट्या आपण खुराक देतो ना त्यांच्यासाठी बनवलेल्या दावणी येतात. काय होतं की कार्डांना बऱ्याच वेळा आपण खाली खुराक देतो ताडपत्री किंवा काही दुसरं आथरून, त्यावरती करडं खूप नासधूस वगैरे करते. तर ते या सगळ्या खुराकाचं वेस्टेज होतं. ते वेस्टेज अवॉइड करण्यासाठी आपण हे छोट्या छोट्या दावणी बनवलेल्या आहेत. त्याला काही जास्त खर्च येत नाही. जे छोटे छोटे ड्रम दिसतात ना ते आपले डिझेलचे ड्रम येतं आणि बाकी आपलं किरकोळ लोखंड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही सकाळी हे बघा आमच्या फार्मची स्वच्छता चालली आहे. चालतंय, ठीक आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आवडला तर. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.